अहिल्यानगर जिल्ह्यातील गुन्हेगारीवर लगाम घालण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली तब्बल 220 सराईत गुन्हेगारांची विशेष परेड घेण्यात आली आहे। यावेळी कायद्याचा धाक दाखवत गुन्हेगारांना पुन्हा गुन्हेगारी केल्यास कठोर कारवाईचा स्पष्ट इशारा देण्यात आलाय। अहिल्यानगर जिल्ह्यात वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी जिल्हा पोलीस प्रशासनाने विशेष मोहीम राबवली आहे। या मोहिमेअंतर्गत विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील 220 सराईत गुन्हेगारांना एकत्रित बोलवून त्यांची विशेष परेड घेण्यात आली। पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व गुन्हेगारांना स्पष्ट शब्दात समज देण्यात आली। भाईगिरी, दादागिरी, खंडणी, मारामारी किंवा कायदा हातात घेण्याचा कोणताही प्रयत्न खपवून घेतला जाणार नाहीये। पुन्हा गुन्हेगारीत सहभागी झाल्यास थेट तुरुंगात जावं लागेल असा कडक इशाराही त्यांनी दिलाय। पोलीस प्रशासनाच्या या कारवाईमुळे गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींमध्ये खळबळ उडाली असून जिल्ह्यात कायद्याचा धाक अधिक मजबूत करण्याहेतू पोलिसांनी हे महत्त्वाचं पाऊल उचलल्याचं मानलं जात आहे। गुन्हेगारीला आळा घालण्याकरिता पोलिसांनी घेतलेली ही विशेष परेड भविष्यातही सुरू राहणार असल्याचे संकेत मिळत आहेत। कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी अशाच कठोर कारवाया सातत्यानं करण्यात येणार असल्याचं पोलीस प्रशासनानं स्पष्ट केलंय। प्रतिनिधी मोहसिन शेख, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर। सर्वांना माहीत आहे की नगरमध्ये जास्त क्राईम पण आहे। त्या अनुषंगाने बरेच लोकांच्या विरुद्ध बरेच गुन्हा दाखल झालेला होता। त्या अनुषंगाने आता मी गंभीर गुन्हे करणारे हा आरोपीला आज बोलवून त्यांच्या काही प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन्स पेंडिंग असतील, त्यांच्या काही डोजियर्स पेंडिंग असतील आणि तसेच त्यांचे इंट्रॉगेशन फॉर्म आम्ही भरून घेतलेला आहे। त्या अनुषंगाने आज नगरमध्ये जे साऊथ नगरमध्ये 4 डिव्हिजन्स आहे, 4 डिव्हिजन्सकडून पोलीस स्टेशनकडून जे गंभीर गुन्हे म्हणजे जे फायरआर्म वापरणारे आरोपी, जे बॉडी ऑफेंडर्स आहे, गंभीर गुन्हा गंभीर दुखापत, मर्डर आणि इतर गंभीर गुन्हा करणाऱ्या आरोपीला आम्ही आज बोलून घेतलेला आहे। त्या अनुषंगाने त्यांना आता आम्ही काउन्सिलिंग केलेलं आहे की तुम्ही गुन्हेगाराकडून तुम्ही सोडून घ्या आणि पोलीसला सहकार्य करा आणि जास्तीत जास्त माहिती द्या आम्हाला, गोपनीय माहिती। त्या अनुषंगाने आम्ही पूर्ण नगरमध्ये शांतता ठेवण्यासाठी आणि क्राईम कमी करण्यासाठी तुम्ही पण सहकार्य करा म्हणून आम्ही काउन्सिलिंग केलेलं आहे। आज इकडे नगर हेडक्वार्टर्सला जे साऊथ नगरच्या बरेच आरोपी आले आहेत, ते एकूण 220 आरोपी आता हजर झालेला आहे आणि नॉर्थ नगरमध्ये आता सुरू झालेला आहे त्यांच्या परेड। ते पाऊस पडल्यामुळे थोडं उशीर झाला तिकडे पण 100पेक्षा आरोपी हजर होणार आहे। तो सर्वांना आम्ही त्यांना काउन्सिलिंग केलेलं आहे की तुम्ही गुन्हेगारी प्रवृत्ती सोडा आणि पोलीसला सहकार्य करा आणि नगरमध्ये शांतता ठेवण्यासाठी आम्ही हा प्रयत्न सुरू केलेला आहे। जर जे आरोपी आलेले नाही आहेत अशा आरोपींवरती काय कारवाई पुढची जाणार आहे? ते जे आरोपी नाही आलेले आहे परत प्रयत्न करू, त्यांना प्रत्येक ठाणेदार प्रयत्न केलेला आहे आतापर्यंत। त्यांना पण आम्ही नेक्स्ट पिरियडमध्ये आम्ही त्यांना हजर राहण्यासाठी प्रयत्न करतो।